इच्छा मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। लहुशक्ती सेनेचे 3 किलोमीटर लोटांगण आंदोलन। जुन्या वादावरून एकावर प्राणघातक हल्ला। प्रधानमंत्री कौशल्य योजना ट्रेनिंग सेंटरची तोडफोड। पालकमंत्रींच्या हस्ते आरटीओच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अवहेलना। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। लहुशक्ती सेनेच्या वतीने विविध मागणीकरिता रेल्वे स्थानक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात विशेषतः महिलांनी सहभाग घेतला। लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यांकरिता अकोला रेल्वे स्थानक चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून या चौकातून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण आंदोलन सुरू करण्यात आले। तब्बल 3 किलोमीटर लोटांगण करीत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा पोहोचला व लोटांगणात विशेष करून महिलांनी सहभाग घेतल्याने या आंदोलनकर्त्यांना पाहण्यासाठी संपूर्ण मार्गावर एकच गर्दी झाली। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। लहुजी शक्ती सेनाद्वारे जिल्हाध्यक्ष गजानन भाऊ सोनोने व जिल्हा प्रमुख महिला रेखाताई बोदळे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन सुरू करण्यात आले। मातंग समाजाला नोकरीमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, तेलंगणा राज्याप्रमाणे इतर सुविधा देण्यात याव्या, जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, संगमवाडी पुणे येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे काम तात्काळ करावे, अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी राज्य शासनाने प्रयत्न करावा, आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा पुतळा विधान भवन व संसद भवनाजवळ बसवण्यात यावा, सांगली जिल्ह्यातील तालुका वस्तापूर येथील यात्रेत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची सीआयडी मार्फत चौकशी करावी आदी मागण्यांकरिता हे लोटांगण आंदोलन करण्यात आले। रेल्वे स्थानक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आलेल्या या लोटांगण आंदोलनाची चर्चा सर्वत्र होत आहे। रविवारी सायंकाळी दुर्गा चौक ते सातव चौक दरम्यान जुन्या वादावरून एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात सदर इसम गंभीररित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। 2014 मध्ये घडलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपीवर दुसऱ्या गटातील तिघांनी रविवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशनला फिर्यादी आकाश मांडलेकर यांनी तक्रार दाखल केली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुऱ्या उर्फ वीरेंद्र सिंग रोहेल याच्यावर रविवारी सायंकाळी हेमंत मिश्रा व त्याच्या साथीदाराने मारहाण केल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। सातव चौकाकडून दुर्गा चौकाकडे येत असताना हेमंत मिश्रा व त्याच्या साथीदाराने बुलेटवरून येत लोखंडी पाईप व दगड फेकून मारहाण केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या घटनेत भुऱ्या उर्फ वीरेंद्र सिंग रोहेल हा गंभीररित्या जखमी झाला। त्याच्यावर जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत। जुन्या प्राणघातक हल्ल्यातील प्रकरणावरून ही घटना घडल्याचे समजते। सध्या गंभीर जखमी भुऱ्या उर्फ वीरेंद्र सिंग रोहेल याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। जुन्या आरटीओ रोडवरील प्रधानमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ट्रेनिंग सेंटरवर काही युवकांनी हल्ला चढविला। त्यामध्ये कार्यालयाच्या साहित्यासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नासधूस करण्यात आली। शहरातील जुन्या आरटीओ कार्यालय रोडवर केंद्र शासनाचे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्यालय आहे। या कार्यालयाअंतर्गत ओरियंट ट्यूटेक मार्फत जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो। या अंतर्गत काही दिवसापूर्वी अकोला जिल्ह्यातील काही युवकांना पुणे येथे प्लेसमेंट देण्यात आले होते। या युवकांनी पुणे येथील या ट्रेनिंगबाबत नाराजी व्यक्त केली होती। आज सोमवारी सकाळी काही युवकांनी या कार्यालयावर धावाबोल करीत कार्यालयातील साहित्यांची तोडफोड केली। यासोबतच येथील कॉम्प्युटर, खुर्च्या व इतर साहित्य फेकफाक करण्यात आले। या कार्यालयात काचा फोडण्यात आल्या। यासोबतच येथील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा तोडण्यात आल्याची बाब समोर आली आहे। या तोडफोडीमध्ये कार्यालयातील इंगळे नामक महिला कर्मचारी जखमी झाल्याचे समजते।
सदर घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनास्थळी पोहोचली होती। जखमी महिला कर्मचाऱ्यावर सध्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वृत्त लिहिस्तोवर खदान पोलीस पुढील कारवाई करीत होते। अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार 30वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे आयोजन करण्यात आले। हे अभियान आरटीओ कार्यालयातर्फे 4 ते 10 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार असून या दरम्यान कार्यालयातर्फे या सप्ताहात रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या वर्षीही सडक सुरक्षा जीवन रक्षा या अंतर्गत रस्ता सुरक्षाबाबत आरटीओतर्फे विविध ठिकाणी पथनाट्य आदी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। आरटीओची 30वा रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचे उद्घाटन आज 4 फेब्रुवारी रोजी शहरातील वसंत सभागृह श्री शिवाजी महाविद्यालय येथे सकाळी 10 वाजता संपन्न झाले। या सप्ताहाचे उद्घाटन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे या उपस्थित होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार हरीश पिंपळे, ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिस्कार तसेच सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोपाल वरोकार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, नगरसेवक गोपी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन केले। या समाज प्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह वाहन चालक मालक आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। अकोला शहरातील मार्गावर प्रतिबंधित वेळेत जड वाहने सोडण्यात येत आहे। एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जड वाहनांच्या प्रवेशाला प्रतिबंध लावला असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या आदेशाची अवहेलना करण्यात येत आहे। एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर शहरातील प्रमुख मार्गावर जड वाहनांच्या प्रवेशाला प्रतिबंधित वेळेत प्रवेशबंदी घालीत आहेत, तर दुसरीकडे प्रतिबंधित वेळेमध्ये जड वाहने सोडण्याचे काम शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी करीत आहेत। शहरातील सर्व प्रमुख मार्गावर जड वाहनांची वाहतूक व होणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी एक आदेश पारित करीत 3 मे 2019 पर्यंत शहरातील मार्गावर जड वाहनांच्या प्रवेशाला प्रतिबंध लावला, परंतु त्यानंतरही प्रमुख मार्गावर प्रतिबंधित वेळेत जड वाहनांची वाहतूक बेधडकपणे होत आहे। शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी आर्थिक लाभाबाई प्रतिबंधित वेळेत जड वाहने सोडत आहे। एक प्रकारे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अवहेलना करण्यात येत आहे। प्रतिबंधानंतर जड वाहने अतिव्यस्त मार्गावर धावताना दिसत आहे। एसपी साहेबांनी जर या मार्गावर आकस्मिक भेट दिली तर या मार्गावरील भोंगळ कारभार समोर येऊ शकतो। अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एका घरात साठवून ठेवलेले 10 सिलेंडर जप्त केले। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेला गुप्तदाराकडून बातमी मिळाली की मुन्ना किराणा पंचशील नगर अकोला येथे किराणा दुकानात श्रवण भोलेनाथ गुप्ता नावाचा इसम घरगुती वापराचे गॅस सिलेंडरची अवैधरित्या विनापरवाना साठवणूक करून विक्री करतो। वरून मुन्ना किराणा पंचशील नगर खपार रोड अकोला येथे जाऊन सदर किराणा दुकानाची झडती घेतली असता किराणा दुकान मालक नामे श्रवण भोलानाथ गुप्ता यांच्या मालकीच्या दुकानामध्ये 10 घरगुती गॅस सिलेंडर, ज्यामध्ये 8 भारत गॅस कंपनीचे, 1 इंडियन कंपनीचे व 1 नाव नसलेले घरगुती गॅस सिलेंडर असा एकूण किमान अंदाज 18,900 रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना मिळून आल्याने आरोपी श्रवण भोलेनाथ गुप्ता राहणार पंचशील नगर खपार रोड अकोला याचे हे कृत्य जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3(7) अंतर्गत येत असल्याने पोलीस स्टेशन लाईन येथे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली। वरील नमूद कार्यवाही ही पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजितसिंह ठाकूर, नामदार पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय ढोरे, पोलीस कॉन्स्टेबल शक्ती कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज नागमते व चालक अक्षय बोबळे यांनी केली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 5 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे। या सोहळ्याला फलोत्पादन मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 33वा दीक्षांत समारंभ मंगळवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे। यंदाच्या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान कृषी व फलोत्पादन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील भूषविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांनी आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली।
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत शिकवले जाणारे कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यासाठी दरवर्षी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात थाटात दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात येते। यामध्ये गुणवंतांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गुणगौरव केला जातो। समारंभाला उपस्थित प्रमुख अतिथी दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटात कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। या समारंभाला प्रमुख अतिथी राज्याचे वित्त आणि नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विशेष अतिथी खासदार तथा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे, तर विशेष अतिथी म्हणून राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झाशीचे कुलगुरू प्राध्यापक अरविंद कुमार यांची उपस्थिती राहील। स्वागतपर भाषण व अहवाल वाचन डॉक्टर भाले करणार आहेत। याचा लाभ घेण्याचे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून बार्शी टाकळी परिसरात पाळीव प्राणी चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे। त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। बार्शी टाकळी शहरासह परिसरात गत काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। याकडे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। चोरीच्या घटना थांबवण्यासाठी रात्री गस्त वाढवण्याची गरज आहे। विशेष म्हणजे चोरीमध्ये जनावरांचा समावेश अधिक आहे। येथील स्थानिक रहिवासी सय्यद मकसूद सय्यद फिरोज राहणार इनामदार कॉलनी यांच्या घराजवळील गोठ्यातून दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी अंदाजे किंमत 40,000 रुपये किमतीच्या 5 बकऱ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली। तसेच मेहमूद खान जुरावर खान यांच्या घरासमोरील गोठ्यातून अंदाजे 30,000 रुपये किमतीची गाय दिनांक 30 जानेवारीच्या मध्यरात्री चोरीला गेली। तर अली अख्तर खान इलियास खान राहणार खिडकीपुरा यांचा एक गोऱ्हा वय 4 वर्ष रंग पांढरा कथ्था किंमत अंदाजे 16,000 रुपये यांची गाय गोरा सुद्धा चोरीला गेली आहे। तसेच अब्दुल साकिब आणि गणी राहणार धोंडवेस बार्शी टाकळी यांची लाल रंगाची गाय किंमत अंदाजे 6,000 रुपये चोरीला गेल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला देण्यात आली। महमूद खान जुरावर खान, मेरी गाय चोरी जाने पे मैंने रिपोर्ट दिया। रिपोर्ट देने के बाद साहब का काम है कार्रवाई करना। बाजी टाकली पुलिस स्टेशन और चोरों को जल्दी से जल्दी पकड़ के हमारी कार्रवाई पूरी करे। कहाँ से गई गाय? गाय घर से गई दैनबेल बाजी टाकली फिरोज इनामदार कॉलोनी बार्शी टाकली। मेरे 5 बकरा गया 24 तारीख को गया था। अभी तक की रिपोर्ट का कोई कार्रवाई हुई नहीं। इसकी पुलिस स्टेशन में जाके 2-2, 3-3 बार चक्रा मार रहा। 30 से 35,000 रुपये का बकरा है, काली है, सफेद है, पीली है, 2 लाल है। अभी तक के पुलिस वालों ने कोई कार्रवाई करी नहीं उस पर। कितने? अली अख्तर खान, इलियास खान, बाजी टाकली, खिड़कीपुरा और मेरा घोड़ा गया है चोरी। 3-4 दिन से ढूंढ रहा हूँ मैं, मिल रही नहीं। बहुत परेशान हूँ मैं, किसान हूँ मैं और अपने इतने चोरी जा रहे हैं यहाँ पर, बहुत जानवर जा रही चोरी। सब खाने वाले पूरे ढूंढ डाला मैंने, मिला नहीं। मैं पुलिस थाने में रिपोर्ट दिया और मैं रिपोर्ट दे के अभी बाहर भी अकलब जाने वाला हूँ इसके के पास। और दूसरी बात यहाँ पर जानवर भी इससे कट रहे अरमान से, रोज के 10 भी गाया तो कट रहे पर कट रहे ना मोल इससे कट रहे। पर यहाँ पर हमारी चोरी के नहीं जानवर कटने वाला यहाँ पर से बाहर पे माल बहुत जा रहा, अकोला जा रहा, मान जा रहा, ये चारों तरफ जा रहा। बनौनी से टाकली में इतना माल कट रहा कि मैं तो 50 जानवर रोज से कट रही छूंगे यहाँ पर। प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। अण्णांची मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून राळे गणसिद्धी येथे उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ भ्रष्टाचाराविरोधी जन आंदोलन न्यास अकोला जिल्हा शाखेच्या वतीने रविवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। अण्णा हजारे यांनी 30 जानेवारी 2019 पासून पुन्हा राळे गणसिद्धीमध्ये उपोषण सुरू केले आहे। अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाकडून लेखी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी भ्रष्टाचार जन आंदोलन न्यास अकोला जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे। पिंपरी खुर्द येथील शेत शिवारात वाघाचे दर्शन घडल्यानंतर आता अस्वल सुद्धा आढळल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पिंपरी खुर्द परिसरातील चरोड शिवारात शुक्रवारी गजानन पराळे यांना
केळीच्या शेतात 2 वाघ असल्याचे आढळले होते. त्यानंतर शनिवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून वाघाला जंगलाकडे जाण्यास भाग पाडले. या शेतात दुसऱ्या बाजूने अस्वलही होते. ही बाब त्यांना इतर शेतकऱ्यांनी सांगितली. या माहितीवरून संतोष मगर, गजानन मगर, भरत दामोदर, माणिक इंगडे, गजानन दाळू, अनिल इंगडे व गोवर्धन चव्हाण यांनी शेतात भेट दिली असता त्यांना अस्वल आढळले. सायंकाळी गजानन पराळे यांना त्यांच्या शेतात वाघ दिसला. वनविभागाच्या फिरत्या पथकाने सुरेश वडोदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहणी केली असता वाघ दिसला नाही. पहाडाच्या लगेचच 1 किलोमीटर अंतरावर माझं शेत आहे. तरी माझ्या शेतात संत्रा असल्यामुळे आम्हाला रात्री बेरात्री पाणी द्यायसाठी यावंच लागते. द्यावं याचं तर आहेच, पण वाघ अस्वल असल्यामुळे आम्हाला खूप भीती वाटत आहे. इकडे वाघ पण दिसला, आढळून आला. अस्वल पण 2 आहेत, त्या पण आढळून आल्या. वाघ पण 2 आहेत, ते पण आढळून आले. शेतात ठसे पण आहेत, त्याचे फोटो काढलेले आहेत. वाघाचे पण फोटो आहेत, अस्वलचे पण फोटो आहेत, अस्वलचे व्हिडिओ पण आहेत, ते पण आम्ही टाकलेले आहेत. आढळून आल्यामुळे अस्वल वाघाचे ठसे, अस्वल वाघ दिसून आल्यामुळे मजूर वर्ग पण शेतात यायला तयार नाही आहे. रात्री बेरात्री पाणी द्यायसाठी यावं लागते. लाईनचे टायमिंग व्यवस्थित नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला शेतात यावं लागते. ही माहिती आम्ही फॉरेस्टवाल्यांना दिली. त्यांच्या रोज पथकं येत आहेत, सकाळी पण येतात, संध्याकाळी पण येत आहेत. ते आम्हाला सांगून देत आहेत तुम्ही शेतात जाऊ नका. तर आम्ही पाणी कसं द्यावं, याच्यावर फॉरेस्टवाल्यांनी काहीतरी तोडगा काढावा, ही आमची शिवारातल्या लोकांची, आमच्या गावकरी मंडळींची विनंती आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने गठीत केलेल्या गुड मॉर्निंग पथकाद्वारे नवीन उपक्रम प्रारंभ करण्यात आला. या अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यात शौचालयांची रंगरंगोटी करून मार्गदर्शन करण्यात येत आहे. मूर्तिजापूर तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या कारवाई सुरू आहेत. यामध्ये ग्रामस्थांना समज दिल्या जात असून रविवारी तालुक्यातील जामठी येथे पथकाने सुंदर शौचालयाची रंगरंगोटी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोळे यांच्या निर्देश, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्या आदेशान्वये तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबारावजी पाचपाटील यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती मूर्तिजापूरचे गटविकास अधिकारी गजाननरावजी अगरते यांच्या मार्गदर्शनात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गुड मॉर्निंग पथक राबविण्यात आले. यावेळी उघड्यावर शौचात जाणाऱ्या लोकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच गावफेरी दरम्यान उघड्यावर जाणाऱ्यांना अटकाव करून त्यांचे शौचालय वापरण्याविषयी मनपरिवर्तन करण्यात आले. गावात रॅली काढून शौचालय वापर, सांडपाणी व घाण कचरा, परिसर स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एका घरावर धाड टाकून पोलिसांनी 13 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्याची कारवाई केली. त्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाळगी नगरातील एका घरातून गॅस सिलेंडरची अवैध विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून जुने शहर पोलिसांनी छापा टाकून 13 गॅस सिलेंडर जप्त केले. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली असून आत्माराम इंगळे नामक इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. गाळगे नगरामध्ये आत्माराम इंगळे हा गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून त्याची चढत्या दराने विक्री करीत असल्याची माहिती जुने शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गाडगे नगरातील इंगळे याच्या घरात छापा टाकला. या ठिकाणावरून गॅस सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. 28,000 रुपये किमतीचे 13 सिलेंडर पोलिसांनी जप्त केले असून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्माराम इंगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जुने शहराचे प्रभारी ठाणेदार सुनील साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवराव भारसाकडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे, महेंद्र बहादूरकर, सदाशिव सुडकर, अनीस पठाण, धनराज बायस्कर, नितीन मगर व निलेश पायघन यांनी केली. शनिवारी सिटी कोतवाली पोलिसांनीही घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या 4 जणांवर कारवाई केली होती. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध तक्रारींचे निराकरण करण्यात आले. पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी 4 जानेवारी रोजी जनतेच्या तक्रारी निवारणाबाबतच्या सभेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सकाळी 11 वाजता सदर सभा संपन्न झाली. दर महिन्याच्या पहिल्याच व तिसऱ्या सोमवारी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या जनता दरबाराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात येते. आज सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार भरवण्यात आला.
यावेळी जिल्ह्याभरातून नागरिकांनी आपल्या लेखी तक्रारी घेऊन येथे उपस्थिती दर्शवली। या जनता दरबारात सर्वच विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त संजय कापडनीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी प्रत्येक तक्रारकर्त्याकडे स्वतः जाऊन विचारपूस करीत त्यांची तक्रार घेतली व संबंधित विभागाला त्वरित तक्रारीचे निराकरण करण्याचे निर्देश दिले। घातक शस्त्रासह एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी मनीष भारती नामक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी टॉवर चौकातील मनीष भारती यांच्या घराची झाडाझडती घेऊन त्यांच्या घरातून 2 धारदार शस्त्र जप्त केले आहे। यामध्ये कोयता व चाकूचा समावेश आहे। मनीष भारती यांच्याकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। दरम्यान या माहितीच्या आधारावर पथकातील अशोक चाटी, शेख हसन, एजाज अहमद, रवी इरचे व अब्दुल मजीद यांनी मनीष भारती यांच्या घराची तपासणी करून त्यांच्याकडून घरातून 2 धारदार शस्त्र जप्त केले आहेत। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनीष भारतीला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। लघुशक्ती सेनेचे 3 किलोमीटर लोटांगण आंदोलन। जुन्या वादावरून एकावर प्राणघातक हल्ला। प्रधानमंत्री कौशल्य योजना ट्रेनिंग सेंटरची तोडफोड। पालकमंत्रींच्या हस्ते आरटीओच्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची अवहेलना। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल। सिटी मैत्रीण। जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व, तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश। या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण। आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं।